If this video has found you, that means your sadhana journey is already begin. Day 11 is ego. अहंकार जो आहे ना तो खूप सूक्ष्म रूपात असतो, खूप सटल असतो. आपल्याला वाटत पण नाही आपल्याला अहंकार आहे असा. पण असा एकही माणूस नाही ज्याला अहंकार नाही आहे. छोटा मोठा सर्वांना अहंकार असतोच. आणि इगो म्हणजे फक्त मीच बरोबर आहे असं वाटणं नाही. कधी-कधी आपल्याला कुणी काही करेक्ट करतं आणि आपल्याला ते एक्सेप्ट होत नाही. कधी काही आपल्याला एक माणूस काही येऊन शिकवतो आणि आम्हाला असं वाटतं की हा मला का शिकवतोय? मला तर सगळंच येतं. कधी-कधी आपली चूक असतानाही सुद्धा आपण सॉरी म्हणत नाही. इथे हा ना आपला इगो काम करत असतो. मग इगो कमी कसा करायचा किंवा इगोबद्दल अवेअरनेस आपल्याला कशी भेटेल? तर प्रत्येक वेळी ना स्वतःला एक प्रश्न विचारा, की मला काही लोकांना प्रूव्ह करायचं आहे का? किंवा मला त्यांच्यासमोर राईट व्हायचं आहे का? की मला माझं पीस इम्पॉर्टंट आहे? जर समोरचा काही बोलत असेल आणि तुमची जर चूक आहे, तर लर्न टू से आय वॉज रॉंग, आय एम सॉरी. प्रत्येक आर्ग्युमेंट जिंकायची गरज नाही आहे. अँड सेकंडली, लर्न टू चूज ट्रूथ ओव्हर बिंग राईट. स्पिरिच्युअलिटी म्हणजे ना, सगळं फक्त देवासमोर बसणं, ध्यान करणं नाही, तर आपला थोडा इगो कमी करणं, आपल्या इगोबद्दल अवेअर असणं, आपण अधिक शांत होणं, समोरच्या माणसाला समजून घेण्याची क्षमता वाढवणं, ही एक साधना आहे. सो टुडेज साधना इज आपण अननेसेसरी आर्ग्युमेंट जे आहेत ना, कॉन्शियसली अवॉइड करूया, लेट गो करूया. स्वतःला दररोज प्रत्येक सिच्युएशनमध्ये राईट करायची जी आमची सवय आहे, ती जरा घालूया. दुसऱ्यांचं ऐकून घेऊया. आणि आज मी माझ्या इगोला तर फीड नाही केलं आहे ना, की माझ्या इनर पीसला फीड केलं आहे, याबद्दल अवेअरनेस आणूया. यू डोंट हॅव टू बी ऑल्वेज राईट. आणि तुम्हाला तुमची एनर्जी प्रोटेक्ट करायची, तुम्हाला सगळे तुमची बॅटल्स जिंकायचे नाही आहेत. त्यामुळे जस्ट लर्न टू बी अवेअर ऑफ युअर इगो. ओम नमः शिवाय.